नमस्कार शेतकरी मित्रांनो, वेलनेस बायोसायन्सच्या शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने आज आपण आलेलो आहोत नागज, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली येथील दिनकर जोशी यांच्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये. दिनकर जोशी यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांची मला शेतकरी म्हणून ओळख करून देण्यापेक्षा एक डॉक्टर म्हणून ओळख करून दिलेली आवडेल. पण आपण त्यांच्या प्रोफेशनविषयी, त्यांच्या पेशाविषयी त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. वेलनेस बायोसायन्समध्ये तुमचे स्वागत आहे. थँक्यू. तुमची माहिती आम्हाला हवी. मी डॉक्टर दिनकर जोशी. मी 1995 पासून कवठे महांकाळ येथे श्री समर्थ क्लिनिकल लॅबोरेटरी म्हणजे पॅथॉलॉजी लॅब चालवतो. माझं बेसिक क्वालिफिकेशन BSc DMLT, त्यानंतर मी MSc आणि PhD मुंबई विद्यापीठामध्ये केलं बायोकेमिस्ट्री, मेडिकल बायोकेमिस्ट्रीमध्ये. आणि गेली 25 ते 30 वर्ष झालं मला क्लिनिकल बायोकेमिस्ट्रीचा अनुभव आहे, पॅथॉलॉजी लॅबचा. आणि त्यासोबतच मला शेतीची आवड आहे. माझी वडिलांचीच शेती आहे. ह्याच्यामध्ये मी 1400 सीताफळाची झाडं आणून लावली. ती साधारण 2019-20च्या साली लावलेली आहेत. आत्ता ह्याला 3 वर्ष पूर्ण झालेत. आता 4थं वर्ष सुरू आहे. आणि बार्शीचे गोरमाळमधील कसपटे ह्यांच्याकडून मी नर्सरीमधून ही झाडं आणलीत. ही NMK1 गोल्डन जातीची सीताफळाची झाडं आहेत. आता ह्याची छाटणी होऊन एक साधारण 40 दिवस झालेले आहेत. आणि मला आनंद होतो की वेलनेस कंपनीचं वेलसेट नावाचं औषध मी याच्यावरती पहिला स्प्रे दिला. आणि पहिल्या स्प्रेमध्येच मला असा रिझल्ट मिळाला आहे की सेटिंग छानपैकी व्हायला आलेलं आहे. बऱ्याच जणांची अशी तक्रार आहे की NMK1 गोल्डनचं सेटिंगचा प्रॉब्लेम आहे असं म्हणतात. गेल्या वर्षी आम्हालाही तसा थोडा अनुभव आला होता, पण मला त्याचं ज्ञान नव्हतं. मला आमचे विनय काळे यांच्याकडून त्याचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी मला सांगितलं की वेलनेस कंपनीचं वेलसेट म्हणून आहे. आणि कसपटे साहेबांनी पण रिकमेंड केलं मला, तुम्ही मारा ते औषध म्हणून. आणि त्याच्या संदर्भात तुम्ही विनयशीच कॉन्टॅक्ट करा, तेच तुम्हाला योग्य वेळ सांगतील. योग्य वेळेत जर त्याचा स्प्रे दिला तर अगदी डोळ्याला दिसण्या एवढं सेटिंग होतंय पहिल्या स्प्रेमध्येच. अजून एक दोन स्प्रे मी घेणार आहे त्याचे, आणि मला त्याचा रिझल्ट खूप चांगला आलेला आहे. सध्या आता तुमच्या प्लॉटला किती वर्ष झालेले आहे? आता 3 वर्ष पूर्ण होऊन 4थं वर्ष सुरू आहे. आणि सध्या आता प्लॉटमध्ये काय चालू आहे? सध्या प्लॉटमध्ये आता सेटिंगची स्टेज आहे. साधारण मी 28 एप्रिलला छाटणी घेतली आणि 16 मेला पाणी चालू केलं. 16 मे पासून आता 40वा दिवस आहे. आणि पहिल्या पाणी दिल्यानंतर वेलसेट किती दिवसांनी तुम्ही स्प्रे केलं? साधारण एक 35 दिवसानंतर केलं. 35 दिवसानंतर. वेलसेटचा वापर तुम्ही कधीपासून चालू केला? या वर्षीच पहिल्यांदा सुरू केलं. हो. मागच्या वर्षी तुम्ही वेलसेट वापरलं नव्हतं. तर मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही वेलसेट वापरलं नव्हतं आणि आज वेलसेट वापरल्यानंतर सेटिंग मध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? वेलसेट वापरल्यानंतर निश्चितच सेटिंग वाढलेलं आहे. आणि त्याचा रिझल्ट म्हणजे 8 दिवसामध्ये मला दिसला. 8 डेजमध्ये, आठवड्यामध्ये, 1 वीक्समध्ये त्याचा रिझल्ट दिसायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतंय की दृष्टीपथात येण्या इतपत त्याचं सेटिंग दिसतंय म्हणजे वेलसेटमुळं. आता मला म्हणजे शेतीपेक्षा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात, तुम्ही PhD वगैरे केलेली आहे आणि तुमचं प्रोफेशन तसं प्रामुख्याने तसं पाहायला गेलं तर तुम्ही एक डॉक्टर आहात. बरोबर. तुम्हाला शेतीकडे वळण्याची प्रेरणा कशी मिळाली? त्यातल्या त्यात सीताफळाकडे का तुम्ही वळाले? मला तशी शेतीची प्रेरणा माझ्या लहानपणापासूनच वडिलांकडून बाळकडून मिळालेलं होतं. लहान असताना आम्ही 10वी पर्यंत इथल्याच माध्यमिक शाळेमध्ये शिकत होतो. त्यावेळेस शेती पाहतच सगळं करत होतो. त्यामुळे शेतीची आवड मुळातच होती. पण त्यानंतर मी कृषी प्रदर्शनात पर्टिक्युलरली भाग घेत होतो. कृषी प्रदर्शनं पाहायला मी जायचो. आणि त्याच्यामध्ये 2010 साली मला कसपटे साहेबांची भेट झाली सांगलीतल्या कृषी प्रदर्शनाच्या तिथे. आणि कसपटे साहेबांनी मला NMK1 गोल्डनची गायडन्स दिला होता. पण त्यावेळेला आमचं म्हणजे एवढं मानसिकता नव्हती अजून. सीताफळाची बाग लावतात आणि सीताफळ कल्टिवेट करून एवढ्या बल्क क्वांटिटीमध्ये उत्पन्न घेता येतं ह्याच्याबद्दल आमची मानसिकता नव्हती तेव्हा. मग त्यानंतर माझी छोटीशी डाळिंबाची बाग होती. 15-20 वर्ष आम्ही डाळिंबाचे पण चांगले उत्पादन घेतलं. आणि मग आम्हाला सीताफळाचं म्हणजे मनात आलं की सीताफळं लावूया. आणि मग कसपटे साहेबांची 35 एकर सीताफळाची बाग स्वतः मी आणि डॉक्टर विजय कोरे म्हणून माझे एक सिनियर आहेत, आम्ही दोघं जण जाऊन बघून आलो. आणि डॉक्टर विजय कोरे आणि मी दोघांनी मिळून ती बाग लावली. त्यांची कवठे महांकाळला आहे, माझी इथे आहे. बरोबर. तर मला महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना हेच सांगायचं आहे
की सीताफळाला पूर्वी फळपिकाचा दर्जा नव्हता. नवनाथ मल्हारी कसपटे ह्या नानांमुळे हा फळपिकाचा दर्जा मिळालेला आहे. आणि आज अगदी म्हणजे सामान्य शेतकऱ्यांपासून तर अगदी जोशी साहेबांसारखे उच्च शिक्षित शेतकरीसुद्धा आज सीताफळ शेतीकडे वळत आहेत. तर सर्वांनी सीताफळ शेतीमध्ये जी काही तुम्हाला अडचण किंवा समस्या तुम्हाला भेडसावत असतील, तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे वेलनेस बायोसायन्सच्या हेल्पलाईनचा, त्यावर नक्की फोन करा आणि तुमच्या सर्व अडचणींचं निराकरण वेलनेस बायोसायन्स नक्कीच करेल, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. तर शेतकरी बंधूंनो, जसं की डॉक्टर जोशी यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये वेलसेट वापरले आहे. वेलनेस बायोसायन्स ही सीताफळ पिकामध्ये संशोधन करणारी एक अग्रगण्य कंपनी असून वेलनेस बायोसायन्सने खास सीताफळ शेतीसाठी 3 प्रोडक्ट आणलेले आहेत. सीताफळ पिकामध्ये प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे शेंडा पडणे आणि सेटिंग न होणे. तर शेंडा जो प्रामुख्याने शेतकऱ्यांचा आता प्रश्न झालेला आहे, त्याच्यासाठी वेलनेस बायोसायन्सने डॉक्टर मॅच्युरिटी नावाचे प्रोडक्ट आणले आहे. ज्यांना हाताने मॅन्युअल पिंचिंग म्हणजे हाताने शेंडा खोडणे शक्य होत नाही, ते नक्कीच डॉक्टर मॅच्युरिटी आणि त्याचा 05234 सोबत वापर करून शेंड्याचा प्रॉब्लेम रोखू शकतात. दुसरं म्हणजे सेटिंग. त्यासाठी वेलसेट तर पूर्ण महाराष्ट्रात काय तर पूर्ण भारतामध्ये आता प्रसिद्ध झालेले आहे. या वेलसेटचा वापर करून ते सेटिंगच्या समस्येला दूर करू शकतात. आणि शेवटच्या स्टेजमध्ये सीताफळ स्पेशल ड्रिप पीके म्हणून एक आपलं प्रोडक्ट येतं. त्या प्रोडक्टचा वापर करून तुम्ही सीताफळाची जाडी, त्याच्यानंतर त्याची लस्टर, शाईन, चकाकी यासाठी ड्रिप पीकेचा वापर करू शकतात. तर नक्कीच तुम्हाला काही अडचण असेल तर वेलनेसच्या हेल्पलाईनवर संपर्क करा आणि या प्रोडक्टचा नक्की लाभ घ्या. थँक्यू.